Dear students, last Friday we have completed 7th chapter from our general science textbook, that is motion, force and work. Now today we are going to start with 8th chapter, that is static electricity. Under static electricity, I want to recall you, do you have experience of the instances I am telling you now? And what is the cause of these effects? मी तुम्हाला काही प्रसंग सांगणार आहे. तुम्ही हे प्रसंग अनुभवले आहात का? आणि या प्रसंगांमागे काय कारण आहे? त्यांचे जे काही परिणाम झाले, त्यामागची काय कारणं आहेत, ती तुम्हाला माहिती आहेत का? याचा तुम्ही विचार करायचा आहे. पहिलं काय आहे बघा, अ प्लास्टिक कोंब or ruler rubbed on dry hair attracts pieces of paper. केसांवर घासलेला प्लास्टिकचा कंगवा किंवा आपण जी पट्टी आपल्या कंपासमध्ये वापरतो ती कागदाच्या कपट्यांजवळ जर नेली, तुकड्यांजवळ, ती त्यांना आकर्षित करते. हे असं का घडलं असेल? दुसरं काय आहे बघा, इफ वी पास नियर अ पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन. पॉलिस्टरच्या पडद्याजवळ जर आपण सारखं येणं जाणं केलं, इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. तर तो आपल्याकडे आकर्षित होतो. हेही तुम्ही बऱ्याच वेळेला अनुभवलं असेल. पण याचं कारण काय, याचा विचार कदाचित केला नसेल. थर्ड एक्झाम्पल काय आहे बघा, इफ वी रब अ ब्लँकेट विथ अवर हँड्स अँड टेक इट नियर अ मेटल ऑब्जेक्ट, अ स्पार्क इज सीन इन द डार्क. अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ जर नेले तर त्यातून ठिणगी पडते. हे कदाचित तुम्ही अनुभवलेलं नसेल. असे आणखी किती प्रसंग तुम्हाला माहिती आहेत, त्यांची यादी तुम्हाला करायची आहे आणि त्यामागचं कारण शोधायचं आहे. आता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये सर्वप्रथम आपल्याला जे शिकायचं आहे ते आहे इलेक्ट्रिक चार्ज. वर तुम्हाला जी काही उदाहरणं सांगितली त्याचं कारण आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. व्हॉट डू द अबव ऑब्झर्वेशन्स टेल अस. आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जी काही उदाहरणं सांगितली त्यावरून आपल्याला काय कळतं? These examples are just a glimpse of the electric charge that all objects in our surroundings hold in abundance. आपल्या सभोवतालच्या जवळपास सर्वच वस्तूंमध्ये विद्युत प्रभार असतो, याची ही एक लहानशी झलक आहे जी आपण वर काही उदाहरणांमध्ये सांगितली. इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोअर्ड इवन इन अवर बॉडीज टू. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक चार्ज आहे. ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. आपण जे काही पदार्थ बघतो ते सगळे अगदी लहान कणांपासून बनलेले असतात. इलेक्ट्रिक चार्ज is an intrinsic property of these particles. हा जो इलेक्ट्रिक चार्ज आहे हा या पार्टिकल्सची एक प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे. अशा प्रकारे जरी भरपूर इलेक्ट्रिक चार्ज आपल्या सभोवताली असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीमध्ये असतो. याचं कारण काय? दिस इज बिकॉज टू अपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह चार्ज, आणि म्हणून ते दोघं एकमेकांना कॅन्सल करतात आणि मग उरतं काय? द ऑब्जेक्ट इज न्यूट्रल. दॅट इज देअर इज नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. इफ दीज चेंजेस आर नॉट बॅलन्स्ड द ऑब्जेक्ट इज सेड टू बी चार्ज्ड. जर हे दोन्ही चार्जेस बॅलन्स्ड नसतील तर मग तो पदार्थ चार्ज्ड आहे असं आपण म्हणतो. पुन्हा एकदा थोडक्यात बघू. बघा काय म्हटलंय स्क्रीनवर ते वाचते. ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. सगळे पदार्थ छोट्या छोट्या कणांपासून बनलेले असतात. इलेक्ट्रिक चार्ज ही त्या कणांची प्रॉपर्टी आहे. दो इन धिस वे इलेक्ट्रिक चार्ज इज अबंडंटली प्रेझेंट, इट इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. अशा प्रकारे इलेक्ट्रिक चार्ज भरपूर प्रमाणात जरी असला तरी तो लपलेल्या अवस्थेत असतो. याचं कारण काय?
जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस तेवढेच निगेटिव्ह चार्जेस त्या पदार्थांमध्ये प्रेझेंट असतात इन इक्वल नंबर्स. ओके, आत्ता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतंय अट्रॅक्शन अँड रिपल्शन. अट्रॅक्शन म्हणजे एकमेकांना एकमेकांकडे ओढणे, जवळ जाणे, आणि रिपल्शन म्हणजे एकमेकांना एकमेकांपासून दूर ढकलणे. या प्रकारे बघा, टू सबस्टन्सेस कॅरिंग सिमिलर चार्जेस. जर सिमिलर चार्ज असेल, सारखा चार्ज, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह, देन दे रिपेल इच अदर. अँड टू सबस्टन्सेस कॅरिंग अपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस. म्हणजे जर चार्ज अपोजिट असेल, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह, देन दे अट्रॅक्ट इच अदर. तर हा आहे लॉ, अट्रॅक्शन अँड रिपल्शन. अट्रॅक्शन आणि रिपल्शनबद्दल आपण आत्ता जे काही बोललो ते एका छोट्या प्रयोगाद्वारे आपण करून बघू शकतो. काय करायचं बघा, रब वन एंड ऑफ अ ग्लास रॉड अगेन्स्ट अ सिल्क क्लोथ. एक काचेचा रॉड घ्यायचा आणि तो रेशमी कापडावर घासायचा. ड्यू टू द रबिंग अ स्मॉल चार्ज विल गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर. घर्षणामुळे एका पदार्थाकडून दुसऱ्या पदार्थाकडे चार्ज ट्रान्सफर होतो. ग्लास रॉड आणि सिल्कमध्ये जर आपण पाहिलं तर ग्लास रॉडकडून सिल्ककडे निगेटिव्ह चार्ज जातो, म्हणून ग्लास रॉड पॉझिटिव्ह होतो. ॲज अ रिझल्ट बोथ द ऑब्जेक्ट्स विल गेन समवॉट चार्ज्ड. सस्पेंड दिस रॉड फ्रीली इन एअर विथ द हेल्प ऑफ अ थ्रेड. आता हा ग्लास रॉड तुम्हाला एका दोऱ्याला अटकवून ठेवायचा आहे. नाऊ चार्ज अनदर ग्लास रॉड. आणखी एक असाच रॉड सिल्क क्लॉथवर घासून तुम्हाला चार्ज करायचा आणि मग दोन्ही रॉड्स एकमेकांच्या जवळ आणायचे. अँड ब्रिंग इट नियर द सस्पेंडेड रॉड. व्हॉट डू यू सी? द टू रॉड्स पुश इच अदर अवे. ते दोन्ही एकमेकांना दूर ढकलतात. नाऊ टेक अ प्लास्टिक रॉड. खाली जे दिसतंय ना, प्लास्टिक रॉड घ्यायचा अँड रब इट अगेन्स्ट अ वुलन क्लोथ. तो लोकरी कपड्यावर घासायचा. ब्रिंग दॅट एंड नियर द सस्पेंडेड ग्लास रॉड. आता हा प्लास्टिक रॉड जेव्हा आपण लोकरी कपड्यावर घासतो तेव्हा लोकरी कपड्याकडून प्लास्टिकच्या रॉडकडे चार्ज ट्रान्सफर होतो, त्यामुळे प्लास्टिकचा रॉड निगेटिव्ह होतो आणि ग्लास रॉड तर पॉझिटिव्ह आहे. सो व्हॉट विल हॅपन? नाव दे पुल टुवर्ड्स इच अदर. ते एकमेकांना आकर्षित करतात. अशा प्रकारे टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश इच अदर अवे. दिस इज कॉल्ड रिपल्शन. अँड the rods carrying opposite types of charges get pulled towards each other. It is called attraction. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज द ओरिजिन ऑफ अन इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे हा इलेक्ट्रिक चार्ज येतो कुठून हे आपण बघणार आहोत. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ पार्टिकल्स अँड दिस पार्टिकल्स आर अल्टिमेटली मेड अप ऑफ व्हेरी टायनी ॲटम्स. सगळे पदार्थ लहान कणांचे बनलेले असतात आणि हे लहान कण, सूक्ष्म कण हे अतिसूक्ष्म अशा अणूंचे बनलेले असतात, ॲटम्सचे. वी शॅल बी लुकिंग ॲट द डिटेल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर लेटर. ते आपण नंतर शिकू ॲटॉमिक स्ट्रक्चर. पण आत्ता तुम्हाला काय शिकायचं आहे? इट इज सफिशियंट टू नो दॅट ईच ॲटम कंटेन्स अ स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज. स्टेशनरी म्हणजे स्थिर, थांबलेला, जो बदलणार नाही. अँड मूव्हिंग निगेटिव्ह चार्ज, आणि बदलणारा असा निगेटिव्ह चार्ज असतो. दीज टू चार्जेस बीइंग परफेक्टली बॅलन्स्ड अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हे दोन्ही चार्जेस परफेक्टली बॅलन्स्ड असल्यामुळे ॲटम हा नेहमी न्यूट्रल असतो. ऑल ऑब्जेक्ट्स आर मेड ऑफ ॲटम्स विच मीन्स दॅट दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. Then how do objects become electrically charged? आता हे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ॲटम्सच्या बनल्या आहेत आणि आता आपण सांगितलं की ॲटम तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. मग यांच्यावर चार्ज येतो कुठून? फॉर सम रिझन द बॅलन्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम्स गेट डिस्टर्ब्ड. यांच्यातला जो बॅलन्स आहे तो डिस्टर्ब होतो. कसा? फॉर एक्झाम्पल
when certain objects are rubbed against each other. काही विशिष्ट पदार्थ जेव्हा आपण एकमेकांवर घासतो त्यावेळेला द ऑब्जेक्ट निगेटिव्हली पहा, जेव्हा आपण एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थावर घासतो, द निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स ऑन वन ऑब्जेक्ट गो टू द अदर ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट टू विच दे गो बिकम्स निगेटिव्हली चार्ज्ड. ज्या पदार्थाकडे हा चार्ज आला ते निगेटिव्हली चार्ज होतात आणि ज्या पदार्थाकडून हा निगेटिव्ह चार्ज गेला ते पॉझिटिव्हली चार्ज होतात आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो किंवा त्याचा उगम होतो, ओरिजिन होतो. बघा, पुन्हा एकदा सांगते. when certain objects are rubbed against each other, the negatively charged particle on one object go to the other object. The object to which they go becomes negatively charged and object from which it goes becomes positively charged. दोन पदार्थ एकमेकांवर घासल्यानंतर निगेटिव्ह चार्ज हा एका पदार्थाकडून दुसऱ्या पदार्थाकडे जातो. ज्या पदार्थाकडे निगेटिव्ह चार्ज जातो तो पदार्थ निगेटिव्हली चार्ज्ड होतो आणि ज्या पदार्थाकडून तो जातो तो पदार्थ पॉझिटिव्हली चार्ज्ड होतो. ओके, आता यानंतर आपल्याला एक छोटासा प्रयोग करून बघायचा आहे. ॲक्टिव्हिटी म्हणू आपण याला. काय करणार आहोत बघा आपण यामध्ये. सर्वप्रथम आपल्याला काही मटेरियल घ्यायचे. काय काय सांगितलंय बघा. पेपर, पॉलिथिन, नायलॉन क्लॉथ, कॉटन क्लॉथ अँड सिल्क क्लॉथ. तुम्हाला काय करायचे. फर्स्ट टेक द ऑब्जेक्ट्स मेन्शन्ड इन द चार्ट. चार्टमध्ये जे जे ऑब्जेक्ट्स सांगितले आहेत, उदाहरणार्थ बलून आहे, बॉलपेनची रिफिल आहे, इरेझर आहे, वुडन रूलर आहे, स्टीलचा चमचा आहे, कॉपर स्ट्रीप आहे, हे सगळे पदार्थ तुम्हाला आत्ता मी जी लिस्ट वाचून दाखवली, पेपर, पॉलिथिन, नायलॉन क्लॉथ, कॉटन क्लॉथ, सिल्क क्लॉथ, यांच्यावर घासायचे आहेत. आणि मग घासून झाल्यानंतर हे बघायचं की वेदर पेपर पीसेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स देम ऑर नॉट. घासून झाल्यानंतर त्यांच्याकडे कागदाचे तुकडे आकर्षित होतात का हे बघायचं. कागदाचे तुकडे जर आकर्षित झाले, देन वी कॅन से दॅट द ऑब्जेक्ट गेट्स चार्ज्ड. तर तो ऑब्जेक्ट चार्ज झाला आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपण जर बलून घेतला आणि तो पॉलिथिनवर घासला, त्यानंतर तो बलून आपण कागदाच्या तुकड्यांजवळ नेला आणि कागदाचे तुकडे जर त्याकडे आकर्षित झाले तर बलून चार्ज झाला आहे असं आपण म्हणू शकतो. समजा आपण वुडन रूलर घेतला आणि तो कॉटन क्लॉथवर घासला. घासल्यानंतर जर तो कागदांच्या तुकड्यांना स्वतःकडे आकर्षित करून घेत असेल तर तो वुडन रूलर चार्ज झाला आहे असं आपण म्हणू शकतो. या प्रकारे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करून बघायची आहे. मटेरियल्स काय काय घ्यायचे आहे ते तुम्हाला तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 52 दिलेलं आहे. त्यामध्ये काय काय आहे बघा. पेपर, पॉलिथिन, नायलॉन क्लॉथ, कॉटन क्लॉथ, सिल्क क्लॉथ. ठीक आहे. आणि मग हे सगळे पदार्थ त्यावर घासून बघायचे आणि ही ॲक्टिव्हिटी करून बघायची. आता आपण शिकणार आहोत फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. अगदी छोटीशी डेफिनेशन आहे बघा याची. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. घर्षणामुळे जी इलेक्ट्रिसिटी तयार होते त्याला आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. दिस चार्ज इज प्रोड्यूस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. ज्या ठिकाणी घर्षण झालं फक्त त्याच ठिकाणी चार्ज प्रोड्यूस होतो. हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. अगदी थोड्याच वेळासाठी तो पदार्थ चार्ज होतो. द चार्जेस ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्झॉर्ब्ड इन मॉइस्ट एअर. जर हवेत ओलावा असेल तर हा चार्ज हवेकडून ॲब्झॉर्ब केला जातो आणि आपल्याला परिणाम दिसत नाही. दॅट इज वाय these experiments should be performed
इन ड्राय वेदर. म्हणून हा प्रयोग जर तुम्हाला करून बघायचा असेल तर जेव्हा हवा कोरडी असते तेव्हा करून बघावा. पर्टिक्युलरली इन विंटर, मुख्यतः हिवाळ्यामध्ये. ओके. आता यानंतर आपल्याला आणखी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करायची आहे. ॲक्टिव्हिटी कशी आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा काही स्ट्रॉ घ्यायचे, वुलन क्लोथ, तुम्ही सॉक्स किंवा ग्लोव्ज घेऊ शकता, आणि एक ग्लासची बॉटल घ्यायची. प्लेस अ स्ट्रॉ ऑन अ बॉटल. स्ट्रॉ त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉटलवर ठेवायचा. टेक अनदर स्ट्रॉ. आणखी एक स्ट्रॉ घ्यायचा आणि तो त्या बॉटलवरच्या स्ट्रॉजवळ न्यायचा. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय होईल बरं? काहीच होणार नाही. लीव्ह द स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज. तो स्ट्रॉ जसा आहे तसाच राहू द्या. रब अनदर स्ट्रॉ अगेन्स्ट अ वुलन क्लोथ. दुसरा जो स्ट्रॉ आहे तो लोकरी कपड्यावर घासा. अँड टेक इट नियर द स्ट्रॉ ऑन द बॉटल. आणि आता तो पुन्हा एकदा त्या बॉटलच्या वरील स्ट्रॉकडे न्या. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय होतं याचं निरीक्षण करा. नाव टेक 2 straws अँड रब देम अगेन्स्ट वुलन क्लोथ. आता 2 स्ट्रॉ घ्या, दोन्ही लोकरी कपड्यावर घासा. एक बॉटलवर ठेवा आणि एक हातात घ्या. कीप वन ऑफ द स्ट्रॉ ऑन द बॉटल अँड टेक द अदर नियर इट. सी व्हॉट हॅपन्स. काय होतं पुन्हा निरीक्षण करा. हे तुम्हाला स्वतःला करायचे. कीप द रब्ड स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज. टेक द वुलन क्लॉथ ऑन विच इट वॉज रब्ड क्लोज टू इट. नंतर तो जो बॉटलवरचा स्ट्रॉ आहे तो जशाच तसाच राहू द्या आणि ज्या लोकरी कपड्यावर तुम्ही हे स्ट्रॉ घासले तो लोकरी कपडा त्या स्ट्रॉजवळ आणा. तुमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला या तक्त्यामध्ये लिहायचं आहे. तक्ता अतिशय स्पष्टपणे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर 53वर त्यांनी तयार करून दिला आहे. त्याची इमेज मी तुम्हाला या स्लाईडमध्ये दाखवली आहे, पण ती जर तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकचं पेज नंबर 53 बघू शकता. तुम्हाला काय लिहायचं आहे बघा. अ चार्ज्ड स्ट्रॉ इज टेकन नियर द अनचार्ज्ड स्ट्रॉ. जेव्हा चार्ज केलेला स्ट्रॉ अनचार्ज स्ट्रॉकडे नेतात तेव्हा काय होतं? रिपल्शन होतं की अट्रॅक्शन? मग चार्ज तयार झाला की नाही हे तुम्हाला लिहायचं आहे. 2 straws कॅरिंग सिमिलर चार्जेस आर ब्रॉट नियर ईच अदर. 2 सारखा चार्ज असणारे स्ट्रॉ जेव्हा एकमेकांजवळ आणले तेव्हा काय होतं ते देखील लिहायचं. नंतर अ चार्ज्ड स्ट्रॉ अँड द अपोजिटली चार्ज्ड क्लॉथ which was used for rubbing are brought near each other. नंतर तो चार्ज केलेला स्ट्रॉ आणि लोकरी कापड हे जेव्हा आपण एकमेकांच्या जवळ आणतो तेव्हा काय होतं तेही नोट डाऊन करायचं. आणि हे सगळे ऑब्झर्वेशन्स तुम्हाला त्या तक्त्यामध्ये लिहायचे आहेत. ही ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी आहे, तुम्ही स्वतः करून बघा. आत्ता जी ॲक्टिव्हिटी आपण केली त्यावरून एक गोष्ट लक्षात येते बघा. आयडेंटिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट. एखादा पदार्थ इलेक्ट्रिकली चार्ज्ड आहे किंवा नाही हे कसं ओळखावं? तर बघा, इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट अनचार्ज्ड ऑब्जेक्ट. जर पदार्थ चार्ज्ड असेल तर तो अनचार्ज्ड ऑब्जेक्टला स्वतःकडे आकर्षित करतो. देअर इज रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्जेस. जर इलेक्ट्रिक चार्जेस सारखे असतील तर ते एकमेकांना दूर ढकलतात. देअर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस. जर 2 पदार्थ अनलाईक इलेक्ट्रिक चार्ज असेल तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे जर चार्ज आणि अनचार्ज आणले तरी अट्रॅक्ट करतात आणि अनलाईक असतील तरी अट्रॅक्ट करतात. मग आपण कशावरून ओळखावं? तर रिपल्शन इज यूज्ड ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग ॲन इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट. म्हणून अट्रॅक्शन न घेता रिपल्शन ही इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्टच्या आयडेंटिफिकेशनसाठी योग्य अशी टेस्ट गृहीत धरल्या जाते. कोणती? रिपल्शन. रिपल्शन जर झालं तर समजायचं की तो पदार्थ हा इलेक्ट्रिकली चार्ज्ड आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता तुमच्या सामान्य विज्ञान या पुस्तकातील जनरल सायन्स या टेक्स्टबुकमधील 8व्या चॅप्टरचा काही भाग घेतलेला आहे. आणखी काही भाग बाकी आहे.
तो आपण पुढच्या शुक्रवारी घेऊ. तोपर्यंत तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 51, 52 आणि 53 वाचा. आत्ता मी जी काही स्लाईड्सवर माहिती दाखवलेली आहे ती वाचा, तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, स्वतःच्या नोट्स तयार करा छोट्या छोट्या. आणि आत्तापर्यंत जे जे काही आपले चॅप्टर्स झाले आहेत त्यांची प्रश्नांची उत्तरं शोधता आली तर ती सुद्धा शोधा आणि तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून काढा. आता आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी याच चॅप्टरच्या पुढील भागासोबत. ओके, तोपर्यंत भरपूर अभ्यास